हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण खुसखुशीत नानकटाई कशी करायची त्याची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत। नानकटाई बनवत असताना ती अगदी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे। त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची नानकटाई पण अगदी परफेक्ट प्रमाणात बनेल। अशा प्रकारे घरच्या घरी नानकटाई कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण पाहूयात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नानकटाई बनवण्यासाठी 1 वाटी मैदा, अर्धी वाटी पिठी साखर, पाव वाटी साजूक तूप, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा खायचा सोडा। तर इथे मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे, ग्रॅममध्ये प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये तूप घेऊयात, त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करूयात आणि ही पिठी साखर 5 मिनिट अगदी छान अशा प्रकारे फेटून घ्यायची आहे। तर नानकटाई बनवत असताना पिठी साखर या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करणे हेच खूप महत्त्वाचे आहे। ही स्टेप छान अशा प्रकारे करून घेतली तर आपली नानकटाई पण एकदम खुसखुशीत होईल। त्यानंतर ह्याच्यावरती चाळणी ठेवायची आहे, त्याच्यामध्ये मैदा, बेसन पीठ आणि खायचा सोडा घेऊयात आणि अगदी छान अशा प्रकारे हे चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये हवा मिक्स होते आणि ते एकदम फ्लफी बनण्यासाठी मदतच होते। तर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तूप आणि पिठी साखरेचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आहे। नानकटाई बनवत असताना ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, तर या तुपामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। प्रमाण जर परफेक्ट असेल तर ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे हे पीठ मळून होतं। पीठ मळत असताना ते खूप दाबून मळायचं नाही, तर अगदी हलक्या हातानेच मळून घ्यायचं आहे आणि त्याचा अगदी अलगद अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे। तर गोळा करून झालेला आहे बघा, दोन्ही हाताने अलगद तुटत आहे इथपर्यंत आपल्याला ह्याचा गोळा छान अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। नानकटाई बेक करण्यासाठी इथे मी अप्पे पात्रामध्ये बेक करून घेणार आहे। त्यासाठी अप्पे पात्राला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही, कारण हे अप्पे पात्र नॉनस्टिक आहे। त्यानंतर अशा प्रकारे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती अलगद अशा प्रकारे गोल फिरवून ह्याची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नानकटाईचा शेप देऊ शकता। तर इथे मी गोल आकारामध्येच नानकटाई बनवून घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे अप्पे पात्रामध्ये नानकटाई ठेवून घेतलेली आहे। खूप मोठ्या पण नानकटाई बनवून घ्यायच्या नाही, छोट्या साईजमध्ये करून घ्यायच्या आहेत, कारण या बेक झाल्यानंतर नानकटाई बनवायच्या अगोदरच एक तवा मी गॅसवरती प्रीहीट करायला ठेवलेला होता। तवा गरम झाला की ह्याच्यावरती अप्पे पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेम करून ही नानकटाई आपण 20 मिनिट बेक करून घेणार आहोत। त्याच्यापेक्षा जास्त वेळ पण करायची नाही किंवा कमी वेळ पण करायची नाही। तर बघा 20 मिनिट झालेले आहेत, नानकटाई पण छान अशा प्रकारे बेक झालेली आहे। त्याची साईड पलटी करून घेऊयात। तर साईड पलटी करत असताना इथे गॅस बंद करायचा आहे आणि ह्याची साईड पलटी करून फक्त गरम तव्यावरतीच हा नानकटाईचा पॅन ठेवून घ्यायचा आहे, म्हणजेच दुसऱ्या साईडनी पण ही नानकटाई हलकीशी बेक होईल, जास्त वेळ पण ठेवायची नाही। बघा एका साईडनी रंग तर किती खूप छान आलेला आहे। अशा प्रकारे त्याची साईड पलटी करून घेऊयात। अशा प्रकारे त्याची दुसरी साईड पण पलटी करून झालेली आहे। फक्त 5 मिनिट आपण हे गरम तव्यावरती ठेवून देऊन घेऊयात। तर 5 मिनिट झालेले आहेत, मी अप्पे पात्र खाली घेतलेलं आहे। तर बघा अगदी छान अशा प्रकारे दोन्ही साईडनी या नानकटाई बेक झालेल्या आहेत। त्याची साईड पलटी करून घेऊयात। एका साईडनी अगदी लालसर रंगावरती भाजलेले आहे आणि एका साईडनी अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे। तर अशाच प्रकारे ही नानकटाई आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। ही अगदी अलगद अशा प्रकारे निघते, कारण इथे आपण नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही एका ताटामध्ये पण बेक करण्यासाठी ठेवू शकता। तर अशा प्रकारे ही नानकटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल, म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार। तर इथे मी 1 वाटी मैद्यापासून 25 नानकटाई बनवलेल्या आहेत। तर दुसरं आपलं पात्र पण छान अशा प्रकारे बेक झालेलं आहे। हे पण एका साईडनी पलटी करून घेऊयात आणि डिशमध्ये काढून घेऊयात। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।